जनतेचा. तुम्ही त्याच्यावर काय उपाययोजना केली? ज्याप्रमाणे आम्हाला माहिती मिळाली, तांबे मॅडम सरपंच वगैरे ज्याप्रमाणे माहिती मिळाली त्याप्रमाणे आम्ही ठिकठिकाणी पिंजरे लावण्याची व्यवस्था केलेली. त्यात भक्ष्यही टाकण्यात आलं आहे. पण झाला काय प्रॉब्लेम, लोक जे संध्याकाळचे जे फिरतात रात्री 2:30-3 जे काय असेल त्यांच्या टायमिंगमध्ये, तर ते जास्त बिबट्या हे करण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यावर टॉर्च हे करणं किंवा गाडीची लाईट त्याच्यावर हे करणं, त्यामुळे तो थोडासा सैरभैर होतो ना, त्यामुळे तो त्याला पडायला जागा राहत नाही. ते थोडंसं माझ्या मते त्यांनी थोडंसं ते टाळावं, त्याच्यावर टॉर्च संपवणं किंवा त्याला जास्त दिवसणं, ह्या गोष्टी लोकांनी टाळाव्यात. कारण की तो निशाचर प्राणी, शक्यतो तो रात्री तर भक्ष्याच्या शोधात तो फिरतोच, त्यामुळे तो काहीतरी भक्ष्य किंवा ह्याच्या शोधात तो, समजा जर त्याच वेळेस अचानक पूर्ण मोटरसायकल आली तर तो ह्या गाडीच्या पुढे हे करून तो त्याच्यावर हल्ला पण करू शकतो ना. लोकांनी सतर्क राहणे गरजेचं आहे. आणि ते बघण्यासाठी फिरतायत, मला काय माहिती आता काय, बिबट्या बघण्यासाठीच फिरतात. कारण की बिबट्या आपल्याकडे आहे हे सगळ्यांना माहित आहेच. मग उगाच त्याला त्याच्या पद्धतीने जाण्याचा मार्ग त्याला मोकळा करा, माझं तरी असं मत. ही तुमची सूचना झाली, तुम्ही उपाय काय केला? पिंजरा लावणं किंवा जनजागृती करणं. रात्रीचं आम्ही पेट्रोलिंग वगैरे करतो, त्या जिथं जास्त बिबट्याचे प्रॉब्लेम आहे ना त्या ठिकाणी आम्ही पेट्रोलिंग केले, त्यांना सूचना सांगतो. लहान मुलांना शक्यतो आता नवरात्र चालू, दांडियामुळे लेडीज वगैरे बाहेर पडतात, मग त्यांना पण सांगितलं की शक्यतो फिरताना मॉबने फिरा. शाळेतल्या मुलांना पण सांगितलं शक्यतो पालकांना शक्य असेल तर तुम्ही घ्यायला या, किंवा मग मुलांना पण जाताना एकत्र जाणं येणं करू दे. आता हे साधारणपणे हा बिबट्या कधी बाहेर येतोय तुमच्या लक्षात आलं? संध्याकाळच्या वेळी, आणि पहाटे 5-6च्या दरम्यान तो असतो शक्यतो. नेमकं त्याच वेळेला स्विमिंग ग्रुपचे लोक पोहायला जात असतात, म्हणजे छोटी मोठी मुलं असतात, सगळे मोठे पण आहेत, त्यांना पण तुम्ही सूचना कराल का? त्यांना पण तेच सांगू की जाताना शक्यतो एकत्र जा, किंवा मग थोडस जर तो दिसला तर तुम्ही थोडस जरा सावधगिरी बाळगा, हॉर्न वगैरे वाजवणं गाड्यांची. इथून तुम्ही आता त्याला रेस्क्यू करा, म्हणजे त्याला पकडण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रयत्न चालू आहे आमचे. पिंजरे लावले मॅडम, साधारणपणे किती पिंजरे लावले आहेत आपण? आम्ही सध्या 4 पिंजरे लावले. भक्ष्य काय टाकतात त्याच्यात? कोंबडी. आणि जर समजा ताई, आम्ही आपल्याला आता निवेदन देतो, ह्या बिबट्याचा बंदोबस्त झाला नाही तर जवळ मराठी शाळा आहेत, दोन्ही मुलांची आणि मुलींची, लहान मुलं आहेत, ते जातात येतात, तो दिवसाही बाहेर येतोय. जवळपास सगळे ऊस शेती, केळी शेती आणि सोयाबीन सुद्धा आता जवळजवळ कमरे एवढं वाढलेले, त्याच्यात तो लपू शकतो, बसू शकतो. म्हणून थोडी तुम्ही वन विभागाने काळजी घेणं अशी आमची इच्छा आहे. आम्ही आता निवेदन देतोय, पण जर बंदोबस्त नाही झाला तर 8-10 दिवसात आम्ही पुन्हा तुमच्या कार्यालयावर चालून येऊ. आज आम्ही फक्त निवेदन द्या. ठीक आहे.